नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. शहर मुंबई, ठिकाण विधान भवन परिसर, तारीख 9 जुलै. काही जण अचानक एकत्र जमतात, जोरात घोषणा द्यायला सुरुवात करतात. विधान भवनाच्या परिसरात त्यामुळे एकच गोंधळ उडतो. पोलिसांचा फौजफाटा विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांना थांबवतो. जमलेल्या माणसांना त्यांच्याकडून अडवण्याचा प्रयत्न सुरू होतो. त्यातून गोंधळ आणखीनच वाढत जातो. विधान भवनाबाहेर गर्दी हळूहळू जमायला लागते आणि घोषणा देणारा आवाज वाढत जातो. शेवटी पोलीस हस्तक्षेप करतात आणि जमलेल्या लोकांना ताब्यात घेतात. घोषणा सुरूच असतात. सरसकट कर्जमाफी द्या हा आवाज परिसरात घुमत राहतो. या घोषणा देणारे कुणी परग्रहावरची माणसं नसतात, तर ते असतात शेतकरी नेते आणि त्यांचे कार्यकर्ते. आज विधान भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी प्रवेशद्वाराजवळ अडवलं. त्यावेळी नेमकं काय झालं? तुपकर कोणत्या मागण्या घेऊन आक्रमक झाले? सरकारने तुपकरांना उपोषणाच्या दरम्यान काय शब्द दिलेला होता? आता तुपकर त्याबद्दल सरकारवरती काय आरोप करतायत? सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर कर्जमाफी, पीक विमा, शेतीमालाला हमी भाव आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचा डोंगर, या सगळ्या मागण्या अनेक वर्षांपासून तुम्हाला आणि आम्हाला ऐकायला येत आहेत. पण प्रश्न असा आहे की आश्वासनाचं पीक भरघोस येतंय, मग शेतकऱ्यांसाठी न्यायाचं पीक कधी का उगवत नाही? शब्दाला जागणारा माणूस असेल तरच विश्वास टिकतो, पण शब्दाला जागलं नाही तर त्याला काय म्हणावं? लबाड, धूर्त की आणखी काही? आणि हाच प्रश्न आता पुन्हा एकदा शेतकरी नेत्यांकडून उपस्थित केला जातोय. बुधवारी कर्जमाफीबाबत विरोधी पक्षातील आमदार आणि शेतकरी नेत्यांची बैठक मुंबईत अचानक रद्द करण्यात आली. ती रद्द करण्यात आली त्यासाठी मुख्यमंत्र्यांचा इशारा होता, असंही अशा पद्धतीचा आरोपही शेतकरी नेत्यांकडून केला जातोय. बैठकीचा शब्दही सरकारने पाळला नाही. आज या सगळ्याच घडामोडी लक्षात घेऊन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी विधान भवनासमोर आक्रमक आंदोलन छेडत सरकारला थेट जाब विचारलाय. त्यांच्या मागण्या स्पष्ट होत्या. सरसकट कर्जमुक्ती द्या, पीक विमा द्या, शेतीमालाला हमी भाव द्या आणि वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या शेतकरी प्रश्नांवरती तातडीनं निर्णय घ्या. मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही तुपकर आणि त्यांचे समर्थक विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले. तिथे त्यांना विधान भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांनी सुरू केला. आंदोलनाची तीव्रता एवढी होती की आंदोलकांनी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांच्या प्रती विधान भवनाच्या दिशेने भिरकावल्या. हा केवळ कागद फेकण्याचा प्रकार नव्हता, तर तो हजारो शेतकऱ्यांच्या वेदनेचा प्रतिकात्मक उद्रेक होता. त्याचवेळी आंदोलकांनी सोयाबीन, कापूस, ज्वारी आणि बाजरी विधान भवनासमोर टाकून सरकारचा निषेध सुद्धा नोंदवला. या कृतीतून एक स्पष्ट संदेश देण्यात आला, ज्या पिकांवर आमचं आयुष्य अवलंबून आहे त्यांनाच योग्य भाव मिळत नाही, मग या उत्पादनाचं करायचं तरी काय? हा तो स्पष्ट संदेश होता. काही काळ विधान भवन परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. सरसकट कर्जमुक्ती द्या, शेतकऱ्यांच्या घामाला योग्य भाव द्या, सरकारनं दिलेला शब्द पाळा, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत रविकांत तुपकर आणि त्यांच्या समर्थकांना, कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. आंदोलनाच्या दरम्यान तुपकर यांनी सरकारवरती गंभीर आरोप सुद्धा केले. त्यांचं म्हणणं होतं की कर्जमाफीच्या नावाखाली सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कर्जमाफी योजनेतील जाचक अटी आणि निकष तातडीनं रद्द करण्यात यावेत. प्रत्येक पात्र शेतकऱ्याचा सातबारा सरसकट कोरा व्हावा. तसंच प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा हक्काचा पीक विमा मिळालाच पाहिजे. आता सरकारनं कर्जमाफी जाहीर केली आहे, पण अटी शर्तींच्या जाळ्यात हजारो शेतकरी कसे अडकतील यासाठी पाचर मारल्याचा आरोपही शेतकरी नेते करतायत आणि तोच आरोप रविकांत तुपकर यांनी सुद्धा केला. त्यामुळे सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी म्हणजे उंटाच्या तोंडात जिरे असा प्रकार असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्यानं केला जातोय आणि त्यामुळे तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेत विधान भवन गाठलं. पण त्याचं कारण म्हणजे जून महिन्यात रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथे 5 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं होतं. तुम्हाला आठवत असेल, 15 ते 19 जून दरम्यान रविकांत तुपकर यांनी विविध शेतकरी प्रश्नांसाठी उपोषण छेडलं होतं. आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती खालावली. त्यावेळी राज्य सरकारकडून पुढाकार घेण्यात आला, म्हणजेच या आंदोलनाची दखल घेण्यात आली. त्यावेळी मंत्री गिरीश महाजन यांना बुलढाण्यात पाठवण्यात आलं. तिथे महाजनांनी तुपकर यांच्याशी चर्चा केली. शेतकरी प्रश्नांवरती उच्चस्तरीय बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं. या आश्वासनानंतर तुपकर यांनी आपलं आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं, पण उच्चस्तरीय बैठक झालीच नाही आणि त्यामुळेच तुपकर यांनी संताप व्यक्त करत सरकारला इशारा दिला.
ते त्यावेळी म्हणाले होते की 5 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं, आता राज्य सरकारनं प्रश्न सोडवावा. राज्यभरातील शेतकरी रस्त्यावर उतरलेत. सरकारने सकारात्मक निर्णयाचे आश्वासन दिले, पण आजपर्यंत बैठकीचा साधा निरोपही आला नाही अशी खंतही त्यांनी आज बोलून दाखवली. सरकारनं शब्द फिरवलाय. आता चालढकल थांबवावी, शेतकऱ्यांच्या संयमाची अधिक परीक्षा पाहू नये असा इशाराही रविकांत तुपकर यांनी सरकारला दिलाय. आज विधान भवनासमोर घोषणा देताना सरकारने कर्जमाफीत आम्हाला फसवलं म्हणत कर्जमाफी योजनेतील जाचक अटी आणि निकष काढून टाकावेत ही आमची मागणी असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यासोबतच हक्काचा पीक विमा मिळावा, सरसकट सातबारा कोरा झाला पाहिजे अशा घोषणाही तुपकर यांनी विधान भवन परिसरात दिल्या. पण राज्य सरकारनं त्यावर काहीही भूमिका अजून तरी स्पष्ट केलेली नाहीये. खरं तर राज्य सरकारनं शेतीचे प्रश्न गांभीर्याने घ्यायचे नाही असं धोरण ठरवलं की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. कर्जमाफीची घोषणा झाली, पण त्यात बचकभर अटी शर्ती मारून ठेवल्या गेल्या. त्यामुळं कमीत कमी शेतकरी पात्र ठरतील अशी शक्यताच अधिक आहे. हवामान बदलाचं संकट अधिक गंभीर झालेलं आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीनं बेजार झालेला शेतकरी आता एल निनोमुळे संभाव्य कमी पावसाच्या कात्रीत अडकतोय की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याबद्दलची भीतीही जाणकारांकडून वेळोवेळी व्यक्त केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांची जोखीम वाढलेली असताना सरकारनं त्यातही शेतकऱ्यांच्या माथी पीक विम्याचं फाटकं कवचच मारलंय. म्हणजे सुधारित पीक विमा योजनेच्या नावाखाली गेल्या वर्षीची पीक विमा योजना ज्यातनं अत्यंत कमी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली होती, तीच सुधारित पीक विमा लागू केली आहे. शेतमालाचे भाव याबद्दल तर बोलायचं कामच नाही आहे. शेतमालाचे भाव तर मागच्या 5 हंगामापासून दबावतच आहेत. कोणतंही पीक घेतलं तरी त्याचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही असंच शेतकरी सांगतायत. पण तरीही सत्ताधारी मात्र फोडाफोडीचं राजकारण करण्यात मशगूल आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती गांभीर्य नसल्याची ही सगळी लक्षणंच म्हणावी लागतील. त्यातूनच शेतकरी नेत्यांचा आणि शेतकऱ्यांचा संताप दिवसेंदिवस वाढू लागलाय. त्याची झलक आज रविकांत तुपकरांच्या या आक्रमक पवित्र्यात पाहायला मिळाली. अर्थात राज्य सरकारनं या आंदोलनाची किती दखल घेतली हा सुद्धा एक प्रश्न विचारण्यासारखाच आहे. पण अद्याप तरी राज्य सरकारनं त्याबद्दल काहीही सांगितलेलं नाही आहे आणि तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. या पद्धतीनं जर आवाजच मोडून काढायचा असेल तर प्रश्न नेमके विचारायचे कुणाला आणि त्याबद्दल नेमकी उत्तराची अपेक्षा ठेवायची कुणाकडून हा सुद्धा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा ठाकलेला आहे. आता या आजच्या सगळ्या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.